आणि ताकद आली पाहिजे। एकदा का ही प्रॉपर्टी माझ्या अनेकाच्या नावे झाली ना, बस त्या पैशाच्या जोरावर मी काहीही करू शकते। काय कमळी काय चीज आहे, ही अशी चिरटासारखी उचलून बाहेर फेकून देईन मी तिला। पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा गौरी आणि तिच्या मुलीचा शोध लागेल आणि त्या माझ्या हातात सापडतील। आणि एकदा जर का त्या दोघी माझ्या हातात सापडल्या ना, तर मी त्यांना मारून टाकेन। गौरीच्या मुलीचं स्केच त्या स्केच आर्टिस्टकडनं माझ्या हातात आधी पडलं पाहिजे। त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल। गौरी आणि तिच्या मुलीची राग झालेली पाहिली की माझ्या मनाला अशी शांती मिळेल। या वर्षात तुला तुझी गौरी आणि मोठी मुलगी नक्की भेटू दे। आई मी सुद्धा त्याचीच वाट पाहतोय। आई रात्रभर जागलीस का? थोडासा आराम कर ना। अरे नाही नको, नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे ना, आता असं सकाळी झोपून राहणं बरं नाही। वाटलंच मला ना तर दुपारी घेईन थोडी विश्रांती। मॅडम, कमळी मॅडम आलेत। बर बर, तिला बसायला सांग, जरा चहा पाण्याचं बघ, आम्ही आलो। हो। कमळी आली आहे। काय झालं आई? मला कळतंय आई, कमळीचं नाव काढलं की तुला तुझ्या मोठ्या नातीची अजून जास्त आठवण येते ना। तुझंच काय आई, माझं सुद्धा तसंच होतं ग। मी सुद्धा कधी कधी कमळीमध्येच माझी मोठी मुलगी शोधत राहतो। मला बरेचदा असं वाटतं की माझी मोठी मुलगी कमळीसारखीच असावी। आई काळजी नको करूस, तू अखंड जप केलायस ना, तो फुकट नाही जाणार। या वर्षी तुझी नात तुला नक्की भेटेल आई, देवावर विश्वास ठेव। आई ते रोहितसाठी डबा बनवलाय, तर प्लीज त्याला द्याल का? आवडीची भाजी बनवली त्याच्या। ठीक आहे राधिका, तुझ्यात आणि रोहितमध्ये काही बिनसतंय का? नाही आई, तसं काही नाहीये। ते ह्यांना टेन्शन असतं ना कामाचं, म्हणून। रोहितला कामाचं टेन्शन आहे हे मला माहिती आहे राधिका, पण त्याचा राग फक्त तुझ्यावर निघतोय असं का, हे विचारते मी तुला। आता बायकोवरच राग काढणार ना, अजून कोणावर काढणार आई? ओ गॉड राधिका, तुझ्या ना याच मेंटॅलिटीचा मला प्रॉब्लेम आहे। तू बायको आहेस त्याची, डोरमॅट नाही आहेस। काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट ठेव। नाही मला माहिती आहे तू ज्या सोसायटीमधनं आली आहेस ना, तिथे हे सगळं खूप कॉमन आहे। पण आता किती वर्षांपासून तू इनामदारांची सून आहेस? इतक्या वर्षात तुला जराही चेंज व्हावंसं नाही वाटलं? राधिका, स्वाभिमान नावाची एक गोष्ट असते, तू पाहिलंयस कधी सतीशला माझ्याशी असं बोलताना? राधिका, आत्ता सुद्धा थरथर कापतेस तू का? तू अशी गुलामासारखी राहणार आहेस का? मला ना माझी सून अशी कधीच एक्सपेक्टेड नव्हती राधिका। मी तुला कायम सांगत आले, कॉन्फिडेंट हो। रोहितची चूक असताना सुद्धा तू त्याच्या चुकीवर पांघरून घालतेस, वर हसून मला सांगतेस का? तो माझा मुलगा असला तरी चूक त्याची आहे। राधिका, इट इज हाय टाइम। रोहित पलीकडे सुद्धा तुझं स्वतःचं काही एक आयुष्य आहे। हॅव सम ॲम्बिशन, बी कॉन्फिडंट, स्वतःची बाजू स्वतः मांडायला शिक। राधिका, आपण असं वागायचं ना, अशी स्वतःची किंमत ठेवायची की समोरच्यानी आपल्याला डिग्निफाईड वागवायलाच हवं, कळलं? लर्न ऑल दिस।
मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. देईन त्याला मी हा लंच बॉक्स. आजोबा आता या वर्षी तुम्हासनी एकदम बरं व्हायचंय, ठणठणीत आणि माझ्या संग नाचायचंय. कमळी, आमच्याकडे ना एक पद्धत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जवळच्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी भेट द्यायची. हे पेन तुझ्यासाठी. हे पेन खूप जुनं आहे बरं का, म्हणजे 50 वर्षांपूर्वीचं तरी असेल. काय? मी कॉलेजमध्ये असताना या पेननी पेपर लिहायचे. माझ्यासाठी खूप लकी होतं हे पेन आणि म्हणूनच मी ते जपून ठेवलं. नंतर मी ते राजनला दिलं आणि आता आमच्या दोघांची ही इच्छा आहे की हे पेन तुला भेट म्हणून द्यावं. घे. घे. आजी, काका, थँक्यू. तुम्हासनी सांगू, म्हणजे मी इथं मुंबईला येणार होतो त्याच्या आधी मला असं वाटायचं का इथली माणसं माझ्या संग कसं वागतील, काय बोलतील, सारखं वाटत राहायचं, प्रश्न पडायचा. खरं मी आता विश्वासानं सांगू शकतो की इथं आल्यापासून तुमच्या सगळ्यांच्या रूपात देवच भेटला.